रुपाली पवार। स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो। आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत। त्यामध्ये डिंक लाडू, ड्रायफ्रुट्स लाडू, खजूर बर्फी, ड्रायफ्रुट्स मध्ये मखाना, त्याचबरोबर उन्हाळी पदार्थ, शेंगदाणा चिक्की, हे सगळे पौष्टिक असे पदार्थ तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि त्याचा आस्वादही तुम्हाला घ्यायला मिळेल। त्यामुळे एक वेळ स्वाद मसालेला अवश्य भेट द्या। मालवण येथील शिवछत्रपती पुतळा दुर्घटना प्रकरणी शरद लाड प्रतिष्ठानचे आंदोलन। महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवरायांसंदर्भात कोणत्याही चुकीला माफी नाही, शरद लाड। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद लाड प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत कडेगाव बस स्थानकापासून कडेगाव तहसीलदार कार्यालयावर क्रांतिअग्रणीचे चेअरमन शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदार कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून पूजन करण्यात आले। यावेळी असंख्य शिवभक्त एकत्र आल्याचे दिसले। पुतळा कोसळण्याच्या या घटनेला जवळपास एक आठवडा होत आला तरीही संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदार यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नसून त्या संदर्भात अद्याप ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही आणि म्हणून लवकरात लवकर कारवाई करून पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। तसे निवेदन शिवभक्तांसह शरद लाड यांनी तहसीलदार अजित शेलार यांना दिले। शिवभक्तांना संबोधित करताना शरद लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका जातीचे, धर्माचे, पंथाचे अथवा राजकीय पक्षाचे नाहीत, तर ते संपूर्ण देशातील जनतेचे आराध्य दैवत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी कोणताही राजकीय उद्देश न ठेवता या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हायला हवं। मागील 10 वर्षांपासून कुंडल या ठिकाणी 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व आनंदात आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत। त्यामुळे एक सच्चा शिवभक्त म्हणून आज या सर्व शिवभक्तांसह मोर्चा स्वरूपात हे आंदोलन करणे मला माझं प्रथम कर्तव्य वाटतं। आज या बदलत्या काळात केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राजकारण होणार नाही, ही माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे। तरी देखील झालेल्या या दुर्दैवी घटनेवरून भविष्यातील वाईट काळाची चाहूल लागताना दिसत आहे। हा मोर्चा संपूर्णतः राजकीय आहे, पण आज जर आपण एकत्र आलो नाही तर येणाऱ्या काळात कोणताही शिवभक्त अन्यायाच्या विरोधात लढताना दिसणार नाही व तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दाराआड लपलेला दिसेल। म्हणून या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे राजकारण मध्ये न आणता आपण एकजुटीने राहावं असं मला वाटतं। सदर आंदोलनास महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने पाठिंबा दर्शवला। यावेळी तालुक्यातील सर्व शिवभक्त व शरद लाड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते।